नमस्कार, मी दीपाली. पालकी शो मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खूप वेळा मला पालकांच्या कमेंट्स मिळतात की आमच्या बाळाचे ओठ जन्माच्या वेळी हे अगदी लालचुटूक होते, गुलाबी होते, पण हळूहळू बाळाच्या ओठाचा रंग हा बदलतो आहे, बाळाचे ओठ हे काळसर होत आहेत. यामागचं काय कारण आहे आणि बाळाचे ओठ पहिल्यासारखे गुलाबी होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत की बाळाचे ओठ हे काळसर होण्यामागे काय काय कारणं असतात. खरंच हे काळजीचं कारण असू शकतं का? किंवा बाळाचे ओठ पहिल्यासारखे गुलाबी लालचुटूक करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. बाळाचे ओठ जर काळसर होत असतील, बाळाच्या ओठाचा रंग बदलत चाललेला असेल, पूर्वीप्रमाणे गुलाबी किंवा लालसर दिसत नसतील, तर बरेच जण तुम्हाला बरेचसे उपाय करायला सांगतात की ज्याला कोणत्याही प्रकारचा सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये, सायंटिफिकली असं कुठेही प्रूव्ह झालेलं नाहीये की हे उपाय केल्याने बाळाचे ओठ हे गुलाबी होतात. त्यापैकी काही उपाय म्हणजे बाळाच्या ओठांना डाळिंबाचा रस लावणे, बाळाच्या ओठांना बिटाचा रस लावणे किंवा बाळाचे ओठ हे लाल कपड्याने पुसून घेणे. आणि सगळ्यात असुरक्षित किंवा अयोग्य असा उपाय म्हणजे बऱ्याचदा असं सजेस्ट केलं जातं की जी आई बाळाला फीडिंग करते आहे किंवा बाळाची जी आई आहे तिने जे खायचं पान आहे, कात चुना वगैरे घालून असं जे काय पान बनवलं जातं ते पान खायचं आणि त्याचा जो लालसर रंग आहे तो रंग बाळाच्या ओठांना लावायचा. तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे. असा कोणताही उपाय नाहीये की ज्यामुळे बाळाचे ओठ हे गुलाबी होतील. तर यापैकी जर तुम्ही काही उपाय करत असाल किंवा कोणी तुम्हाला सजेस्ट करत असेल तर त्या गोष्टी अजिबात मानू नका. या गोष्टी बाळासाठी अतिशय धोकादायक आहेत, अयोग्य आहेत. यामधून बाळाला इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की बाळाचे ओठ हे गुलाबी न राहण्यामागे किंवा बाळाचे ओठ काळसर होण्यामागे काय काय कारणं असू शकतात. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जर बाळाला काही आजार चालू असेल, बाळाच्या शरीरामध्ये काही कमतरता असतील किंवा बाळाला काहीतरी इलनेस असेल, काही इन्फेक्शन झालं असेल किंवा काही बाळ जे आहे प्रीमॅच्युअर जन्माला येतात, बाळाला जन्मतःच कावीळ होते किंवा आणखी बरेचसे असे आजार आहेत जे आजार जर बाळाच्या शरीरामध्ये चालू असेल, कोणतंही संक्रमण बाळाला झालेलं असेल तर त्यावेळी बाळाच्या ओठांचा रंग हा बदलू शकतो. हे टोटली नॉर्मल आहे. जसा बाळ हेल्दी होईल त्यानंतर बाळाच्या ओठाचा रंग हा पूर्ववत गुलाबी किंवा लालसर दिसतो. जर तुमचा बाळ हेल्दी असेल आणि तरी देखील बाळाच्या ओठाचा रंग हा तुम्हाला काळसर जाणवत असेल, काळा झालेला असेल किंवा बाळाच्या ओठाचा रंग बदलतो आहे असं जाणवत असेल तर त्यामागे आणखी सुद्धा बरीचशी वेगळी कारणं असू शकतात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे बाळाचं ब्रेस्ट फीडिंग करणं. लक्षात घ्या, बाळासाठी आईचं दूध हे अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यात मुख्य असा आहार आहे ज्यामधून बाळाला भरपूर असं पोषण मिळत असतं. परंतु हे जे ब्रेस्ट फीडिंग करत असताना हे जे ब्रेस्ट मिल्क आहे हे याचे काही पार्टिकल्स बाळाच्या जिभेवरती, बाळाच्या ओठावरती, बाळाच्या तोंडावरती जर राहत असतील तर त्याचा एक प्रकारचा थर बनला जातो. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की बाळाच्या जिभेवर सुद्धा एक पांढरट असा दुधाचा थर बनतो आणि याच पद्धतीने बाळाच्या ओठावर सुद्धा असा थर हा बनू शकतो जर बाळ एक्सक्लुसिव्हली ब्रेस्ट फीड करत असेल तर. आणि त्या कारणामुळे हे पार्टिकल जमा होऊन त्याचा जो काळसर रंग आहे हा तयार होतो आणि बाळाच्या ओठाचा रंग हा बदलू शकतो. हे टोटली नॉर्मल आहे. जर तुमचं बाळ ही ब्रेस्ट फीडिंग करत असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, प्रत्येक वेळी बाळाला ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर ओल्या कॉटनच्या स्वच्छ अशा कपड्याने बाळाचे ओठ असतील, हिरडे आहे किंवा जीभ आहे ही व्यवस्थितरित्या पुसून घ्यायची आहे. ज्यामुळे दुधाचे हे जे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत हे बाळाच्या जिभेवरती, ओठावरती जमा राहणार नाहीत, याचा थर जमणार नाही आणि बाळाचे ओठ हे नेहमी लाल सुटूक किंवा गुलाबी राहायला मदत होईल. जसा बाळ हा सेमी सॉलिड स्टार्ट करेल किंवा त्यानंतर ब्रेस्ट फीडिंग बंद होईल त्यानंतर बाळाचे ओठ हे पूर्ववत लालसर किंवा गुलाबी व्हायला हळूहळू मदत होईल. त्यानंतरचं पुढचं कारण असतं ते म्हणजे जर तुम्ही बाळाला खूप जास्त वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवत असाल तर. लक्षात घ्या, दिवसभरामध्ये बाळाची जी काही व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे ती किमान फक्त 10 मिनिट बाळाला जरी तुम्ही उन्हामध्ये कोवळ्या ठेवलं तरी सुद्धा ती पूर्ण होऊ शकते. पण त्यापेक्षा जास्त काळ जर तुम्ही बाळाला उन्हामध्ये ठेवत असाल आणि स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळचं जे ऊन आहे ते सुद्धा अगदी कडक असतं. हे जे काही टॅनिंग आहे हे लवकर बाळाच्या ओठावरती होतं कारण
बाळाचे ओठ हे सगळ्यात शरीराचा नाजूक भाग असतो आणि अशा वेळी हे जे काही सनलाईटचं एक्सपोजर आहे हे जास्त प्रमाणामध्ये मिळत असेल तर बाळाचे लालसर जे ओठ आहेत हे हळूहळू काळे पडायला लागतात किंवा ते काळसर दिसायला लागतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बाळाला खूप जास्त काळासाठी तुम्हाला उन्हामध्ये किंवा सकाळचं कोवळं ऊन का असेना पण त्यामध्ये बाळाला जास्त काळ ठेवायचं नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर बाळाच्या शरीरामध्ये काही विटामिन्सची कमतरता असेल, डिफिशियन्सी असेल तर त्या केसमध्ये सुद्धा बाळाचे ओठ हे काळसर व्हायला लागतात. बाळाच्या ओठांचा रंग हा बदलायला लागतो. विशेषतः बाळाच्या शरीरामध्ये जर आयरन म्हणजे लोहाची कमतरता असेल, बाळाचे हिमोग्लोबिन लेवल हे कमी झालेलं असेल तर त्यावेळी बाळाचे ओठ हे काळसर दिसायला लागतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जर बाळ 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला बाळासाठी मल्टीव्हिटॅमिन ड्रॉप्स द्यायला स्टार्ट करायचं आहे. त्याचबरोबर आईने सुद्धा तिच्या आहारामध्ये भरपूर असं लोहयुक्त जे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करायचा आहे. जे बाळ 6 महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळाच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश करायचा आहे. बाळाच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन एक प्रॉपर लेवलमध्ये असेल तर बाळाचे ओठच नव्हे तर बाळाची त्वचा सुद्धा अगदी छान अशी तजेलदार दिसते. बाळाचे हाताचे तळवे असतील, पायाचे तळवे आहेत किंवा बाळाची स्किन आहे हे अगदी हेल्दी दिसते, लालसर दिसते. बाळ हा अगदी निरोगी आणि तजेलदार दिसायला मदत होते. त्यानंतरचं पुढचं कारण म्हणजे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये अगदी कडाक्याची थंडी पडते आणि अशा वेळी आपल्या शरीरामधल्या ज्या काही पेशी आहेत या आकुंचित पावतात. शरीराला ऑक्सिजनचा व्यवस्थितरित्या पुरवठा होत नाही आणि हा बदल बाळाच्या ओठांवरती खूप लवकर जाणवून येतो. त्यामुळे बाळाचे ओठ हे निळसर दिसायला लागतात, काळसर दिसायला लागतात किंवा त्याचा रंग हा बदलतो. पण हे अगदी कमी काळासाठी असतं. जर तुम्हाला कधीही जाणवत असेल की बाळाचे ओठ हे खूप जास्त काळासाठी हे निळसर दिसत आहेत, ओठांसोबतच बाळाची त्वचा किंवा बाळाचे तळपाय, तळहात हे सुद्धा निळसर दिसत आहेत तर त्या केसमध्ये कोणताही विलंब न करता तुम्हाला वैद्यकीय मदत घ्यायची आहे. कारण हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं ज्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरच मदत करू शकतात. या केसमध्ये सुद्धा तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. जसं वातावरण बदलेल, वातावरणामध्ये थोडीशी ऊब निर्माण होईल त्यानंतर पूर्ववत बाळाचे ओठ हे दिसायला लागतील लालसर किंवा गुलाबी. लक्षात घ्या जर तुमचा बाळ हा हेल्दी असेल, बाळाचं वजन छान असेल, बाळ हा व्यवस्थित सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असेल आणि बाळ हा ब्रेस्ट फीडिंग घेत असेल तर त्या केसमध्ये बाळाचे ओठ जर काळसर असतील तर तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही. काही छोटेसे टिप्स तुम्ही फॉलो करू शकता. जसं डेली बाळाला तुम्हाला एक प्रॉपर मसाज द्यायचा आहे. बाळाच्या पेंबीमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही मसाज करता त्यावेळी मसाजच्या तेलाचे 2 ते 3 थेंब टाकायचे आहेत ज्यामुळे बाळाचे ओठ हे लालसर दिसायला लागतील. यासोबतच तुम्ही ओठांना तूप सुद्धा लावू शकता पण लक्षात घ्या हे अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला आहे. बेबी लिप बाम सुद्धा मिळतात तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये असेल किंवा बाळाचे ओठ जर तुम्हाला थोडेसे कोरडे दिसत असतील, फुटल्यासारखे दिसत असतील तर त्यावेळी. तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या ओठाच्या रंगाबद्दल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.